नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी म्हणजे क्लास 7 यामध्ये आपण मॅथ्सचा चॅप्टर नंबर 11 पाहणार आहोत आणि त्याचे नाव आहे सर्कल. आणि सर्कल म्हणजेच काय तर वर्तुळ. पहा, हा चॅप्टर 11 आहे सर्कल. आपण एक सर्कल काढूया. पहा, हे सर्कल आहे. सर्कलला एक केंद्रबिंदू असतो, त्याला आपण ओ नाव देऊ. केंद्रबिंदू म्हणजे काय तर सेंटर पॉइंट. पहा, आणि आपण रेडियस काढले. रेडियसला नाव देऊ आर. एका सर्कल मध्ये असंख्य म्हणजे अनलिमिटेड आपल्या रेडियस म्हणजे त्रिज्या काढता येतात. रेडियस आर त्याला म्हणतात त्रिज्या. ओके, त्रिज्या. सर्कल मध्ये व्यास पण असतो. व्यास काढूया आपण असा. हा झाला व्यास. व्यासला इंग्लिश मध्ये म्हणतात डायमीटर आणि त्रिज्याला म्हणतात रेडियस. पहा, त्यानंतर सर्कल मध्ये जीवा असतात. जीवा, जीवाला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉर्ड. नाव देऊ. सर्कलला केंद्रबिंदूला ओ नाव दिलंय. केंद्रबिंदू म्हणजेच काय तर सेंटर पॉइंट असतो. केंद्रबिंदू म्हणजे सेंटर पॉइंट. बर, आता रेडियस. रेडियस ओई म्हणूया. व्यास बीसी असेल आणि त्यानंतर हे डीई काय झाली तर जीवा. एका वर्तुळामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे असंख्य त्रिज्या काढता येतात. ठीक आहे. सर्वात मोठी जर जीवा विचारली ती व्यास असते. पण जीवा पहा, ही जीवा आहे. अशी पण आपण जीवा काढू शकतो, अशी काढू शकतो, अशी काढू शकतो, अशी काढू शकतो. शेवटी एक अशी वेळ येते की वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जीवा जाते आणि ती जाते म्हणजे ती असते तर व्यास. ठीक आहे. पहा, यांचा आपल्याला जर यावर प्रश्न विचारतात तुम्हाला की वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढतात किंवा वर्तुळाची परिमिती. परिमिती म्हणजेच काय तर परिघ. या सर्व प्रकारचे आपल्याला इथे फॉर्म्युले पाहिजे. पहा, वर्तुळाचे वरील प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला एक पाय नावाचा ग्रीक लेटर आहे पाय. आणि पायची किंमत असते 22/7 आणि याला भाग दिला तर संक्षिप्त रूप दिला तर 3.14 असं वाढवलं जातं. 3.14 म्हणतात त्याला आंतरिक अर्थाने. पहा, आपण क्षेत्रफळ काढणे म्हणजेच काय. क्षेत्रफळ म्हणजेच काय, व्यापलेली जागा. ह्या वर्तुळाने किंवा एखाद्या आकृतीने जे काही जागा व्यापलेली असते आतील भाग म्हणजे ते काय असतं त्याचा क्षेत्रफळ. आणि परिघ. परिघ म्हणजेच काय, बाहेरील जे काही बाजूचे अंतर आहे म्हणजे हे सगळं आउटरमोस्ट मेजरमेंट जे आहे त्याला परिघ म्हणतात किंवा परिमिती पण म्हणतात. आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाहूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. हा हे सूत्र आहे, पाय आर वर्ग. आणि वर्तुळाचा परिघ, परिघाला इंग्लिश मध्ये सर्कमफरन्स म्हणतात आणि ते डिनोट करतात सी ने. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर किंवा अजून एक फॉर्म्युला आहे वर्तुळाचा परिघ काढण्याचा म्हणजे सी बरोबर पाय डी. ठीक आहे. पहा, आता सपोज वर्तुळाची त्रिज्या सांगितली आहे तुम्हाला. सपोज 7 सेंटीमीटर असेल आणि तुम्हाला प्रश्न असा विचारतात की वर्तुळाचा व्यास किती. पहा, त्रिज्या पहा. सपोज ही त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर आणि व्यास म्हणजेच काय, हे जर अजून असं जोडलं म्हणजे ही 7 सेंटीमीटर पण ही 7 सेंटीमीटर बरोबर किती 14 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाचा व्यास काढायचा असेल तर तुम्हाला पहा सूत्र घ्यायचंय 2 गुणिले त्रिज्या. म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे 2 गुणिले 7 म्हणजे 7 दुने 14 सेंटीमीटर तुम्हाला इथे काय मिळाली, त्रिज्या मिळाली. जर सपोज तुम्हाला असं दिलंय व्यासावरून त्रिज्या काढा, त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. सपोज व्यास
म्हणजे डायमीटर. डायमीटर जर तुम्हाला 20 सेंटीमीटर दिला आणि प्रश्न विचारलाय तर त्रिज्या किती, तर त्रिज्या ही त्याच्या निम्मी असेल. म्हणजे फॉर्म्युला वापरायचा आहे त्रिज्या बरोबर व्यास छेदस्थानी 2. हे सूत्र आहे त्रिज्या काढण्याचं. जर तुम्हाला व्यास दिला असेल तर ओके, हे फॉर्म्युला याला आपण ब्रॅकेट करूया. ठीक आहे. व्यास किती सांगितला होता, तर 20 सेंटीमीटर म्हणजे 20 छेदस्थानी 2 म्हणजे 10 सेंटीमीटर काय मिळाली, तर त्रिज्या मिळालेली आहे. त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळाचं एक सूत्र दिले आपण, याला आपण काय करू, हायलाइट करूया. आणि परिघ काढण्याचे 2 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. हे पहा, हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला जमले पाहिजे. या फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्हाला त्रिज्या, परिघ, क्षेत्रफळ हे सगळ्या गोष्टी आपल्याला काढता येतात. आपण इथे यावर एक प्रश्न पाहूया आता. ठीक आहे. प्रश्न घेऊया. हे मी काय करतोय, इरेज करतोय. एक प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला असा घेऊया आपण. सपोज त्रिज्या, एका वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. सपोज त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. ठीक आहे. व्यास बरोबर क्वेश्चन मार्क. नंतर तुम्हाला असा प्रश्न विचारते, त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल, क्षेत्रफळ पण काढा क्वेश्चन मार्क. किंवा असा पण प्रश्न विचारते, त्या वर्तुळाचा परिघ, परिघ म्हणजे परिमिती, परिघ काढा बरोबर क्वेश्चन मार्क. पहा, वर्तुळाची त्रिज्या दिली असेल तर व्यास, क्षेत्रफळ आणि परिघ कसे काढायचे. सुरुवातीला आन्सर व्यास बरोबर आपल्याला माहिती 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 गुणिले 7, 7 दुने 14 सेंटीमीटर काय मिळाला, तर व्यास मिळाला. दुसरं काय विचारलंय तुम्हाला, वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. म्हणजेच पायची किंमत घ्या 22/7 गुणिले आर. आर गुणिले आर म्हणजे 7 गुणिले 7 घेऊया. 7 ला 7 कॅन्सल, 22 7 154. पण काय सेंटीमीटर आहे, पण तुम्हाला इथं स्क्वेअर सेंटीमीटर युनिट घ्यायचंय. सेमी स्क्वेअर सेंटीमीटर काय किंवा सेमी द्या. किंवा आता परिघ विचारलाय, परिघ किती, परिघाचं सूत्र आहे परिघ बरोबर 2 पाय आर म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले 7 कॅन्सल, 7 7 कॅन्सल झाले. 22 दुने 44 सेंटीमीटर. युनिट याला कधी विसरायचं नाही. पहा, आता त्रिज्या दिली असता आपण व्यास काढलाय, क्षेत्रफळ काढलंय आणि परिघ पण काढलाय. आता थोडस उलट, जर तुम्हाला व्यास दिला असेल, क्षेत्रफळ काढायचं आहे, परिघ काढायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. त्यावर प्रश्न घेऊया. सपोज व्यास दिलाय तुम्हाला 28 सेंटीमीटर. प्रश्न असा विचारलाय तर त्रिज्या किती. त्रिज्या बरोबर क्वेश्चन मार्क, क्षेत्रफळ बरोबर क्वेश्चन मार्क आणि परिघ बरोबर क्वेश्चन मार्क. असा प्रश्न विचारत काय करायचं. त्रिज्या सुरुवातीला व्यास दिला असेल तर त्रिज्या तुम्हाला काढता येते. त्रिज्या बरोबर व्यास छेदस्थानी 2, व्यास आहे 28 छेदस्थानी 2 म्हणजे त्रिज्या आली 14 सेंटीमीटर. त्यानंतर क्षेत्रफळ काढायचंय. क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. पायची किंमत आहे 22/7 इंटू रेडियस तुम्हाला आता मिळाला आहे किती 14. 14 गुणिले 14 करायचंय. 7 1 7, 7 दुने 14 आणि यांचा गुणाकार करायचा आहे. 22 दुने
44 गुणिले 14 आणि याचा गुणाकार केला तर तो 616 चौसेमी. आता यानंतर पहा वर्तुळाचा परिघ काढायचा. परिघासाठी पहा पाय डी, डी पण सूत्र वापर जमता येईल दुसरं का. वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय डी. पाय डी सूत्रात वापरा 22/7 गुणिले डी किती सांगितलं तर 28. 7 1 7 7 चौक 28 आणि 22 चौक 88 सेंटीमीटर. किंवा दुसऱ्या सूत्राने जरी काढलं तरी तेच येणार आहे 2 पाय आर म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले रेडियस किती आली तर 14 आलेली. 7 1 7 7 2 14 22 44 आणि 44 दुणे 88 सेंटीमीटर. एकच उत्तर येते. ठीक आहे. ओके.